नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. श्रावणी. लग्न ही फक्त एक जनरीत आहे का विवाहाचा प्रेमाशी ते प्रत्यक्ष संबंध आहे? माझ्या ओळखीत अशा खूप मुली आहेत ज्यांचं लग्न ठरलं आणि सोहळा एका महिन्यात पार पडला. विवाहाचा प्रेमाशी आणि मैत्रीशी प्रत्यक्ष संबंध असेल तर ही पद्धत योग्य आहे का? तू विवाहाबाबत विचार करताना जनरीत किंवा प्रेम असे दोन पर्याय डोळ्यासमोर ठेवले. तू किंवा शब्दाऐवजी आणि हा शब्द वापरायला हवा. ती जनरीतही आणि त्याचा प्रेमाशी प्रत्यक्ष संबंधही आहे, राधा उत्तरली. मी अशी नवी उत्तरं ऐकण्यासाठीच राधेला तसे प्रश्न विचारत होते. त्यांचा माझ्याशी थेट संबंध नव्हता, पण या प्रश्नांची उत्तरं मला अन्यत्र कुठेही मिळाली नसती. राधेचं उत्तर ऐकून मला नवा दृष्टिकोन मिळाला. काही शंका मनात होत्याच. मग एका महिन्यात 2-4 वेळा भेटून प्रेम होणं शक्य आहे का? प्रेम ही निश्चितच एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. ती आयुष्यभर चालू शकते. मी प्रेमाच्या ज्या 9 पाकळ्यांबाबत बोलले त्या उमलण्यासाठी बराच वेळ जाऊ शकतो. पण ते प्रेम करण्यासाठी समोरची व्यक्ती योग्य आहे की नाही हे आपल्याला प्रथमतः पारखून घ्यावं लागतं. त्याला किती वेळ लागेल या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिपरत्वे बदलतं. मी कृष्णाला बालपणापासूनच ओळखते. रुक्मिणीने केवळ त्याची कीर्ती ऐकली होती. तिला ती कीर्ती ही कृष्णावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी होती. विद्योत्तमेसारख्या विदुषीला केवळ कीर्ती पुरेशी वाटली नाही तर तिला कसा दोष देता येईल? तिला स्वतः उपस्थितांच्या विद्वत्तेची परीक्षा घेऊन वराची निवड करायची होती. तुमच्याच या समाजाने प्राचीन काळी विद्योत्तमेला तसा स्वयंवर आयोजित करण्याची मुभा दिली होती. सीतेचा स्वयंवरही कित्येक मास सुरू होतं. बघ, प्राचीन काळातील तुझ्या परिचयाची कित्येक उदाहरणं मी तुझ्यासमोर ठेवली. एकच निकष सर्वांना कसा लावता येईल? आपल्यासाठी उत्तम वर कोण आहे हे ओळखण्याची क्षमता स्वतः कशी आणावी? ते किती कठीण काम आहे. आज स्त्रियांनाही विभक्त होण्याची मुभा असली तरी खूप कमी स्त्रिया ते पाऊल उचलू शकतात. ज्यांना ते पाऊल उचलता येतं त्यांच्याकडे समाज वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. समाजाचा विचारही क्षणभर बाजूला ठेवा तरी त्यांना स्वतःला त्रास होतोच. त्यामुळे विभक्त होण्याची मुभा असली तरी तो निर्णय तितकाच महत्त्वाचा ठरतो. विवाहाचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहेच. तू ज्या क्षमतेचा उल्लेख केलास ती क्षमता प्राप्त करण्यासाठी फक्त एका गोष्टीची आवश्यकता आहे. ती म्हणजे स्वतःला स्वतःचा परिचय असणं. आपलं रूप, आपली बुद्धी, आपली क्षमता आणि आपली इच्छा आपल्यालाच माहीत नसेल तर विवाहाऐवजी प्रथमतः व्यक्तिमत्वाचा विकास करायला हवा. कारण स्वतःबाबत अवास्तव कल्पना मनात असल्या तर त्या अवास्तव इच्छांना जन्म देतात. आज स्त्रियांना विभक्त होण्याचा अधिकार आहे हे तू सांगितलंच. या समानतेच्या जगात तुझ्यासारखा मुलामुलींप्रमाणे संपत्तीचा संग्रह करू शकतात. काळ बदललाय, पण मी सांगितलेलं तत्त्व बदललेलं नाही. तुम्ही मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या मनात पुन्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेत. ते कृपया विचारू का? अगं, त्याच्यासाठीच आपण भेटलो आहोत. तुमचं बोलणं मला पटलंच, पण याचा अर्थ आपल्याहून चांगला वर शोधण्याचा प्रयत्न करू नये असा होतो का? मला फक्त शंकेचं निरसन करून घ्यायचं आहे. मी विचारलं. बघ, पुन्हा प्रश्नच चुकल्याने तुला योग्य ते उत्तर मिळालं नसतं. ज्याच्याशी विवाह करायचा आहे तो आपल्याहून चांगला आहे की वाईट आहे याचा विचार करायचा नसतो. तो योग्य आहे की नाही याचा विचार करायचा असतो. चांगला आणि वाईट असे पर्याय डोळ्यांसमोर ठेवले तर नकळत आपल्याकडून एक उतरंड तयार होते. आपण तिच्या मध्यभागी असतो. आपण त्या उतरंडीत जिथे उभे असतो तो बिंदू आपल्या अहंकाराला दर्शवतो. आपल्याहून कुणीतरी वाईट आहे या पायावरती उतरंड रचली जाते. हा चांगला आणि तो वाईट असा विचार केला तर योग्यतेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. कारण चांगला आणि वाईट हे पर्याय ठराविक निकषांवर उभे असतात.
रंग, रूप, आवाज, बुद्धी किंवा हे सर्वच. या निकषांची पूर्तता करणारा तुमच्याहून चांगला असू शकतो, पण तो तुमच्यासाठी योग्य असतोच असं नाही. उलट तुमच्यासाठी जो योग्य असतो तो आपोआपच चांगला वाटू लागतो. मी मागे म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही डोळसपणे बघत असाल तरच तो चांगला वाटू शकतो. हेही तितकंच खरं. मला अजून विस्तारपूर्वक सांगाल का? कारण कुणाला तरी चांगलं म्हणण्यामागे काही निकष असतील तर योग्य म्हणण्यामागेही काही निकष असू शकतात. मी काहीशी गोंधळले. अगदी बरोबर. मात्र योग्यतेचे निकष मी सांगितलेल्या पहिल्या सूत्राशी निगडीत आहेत. पहिलं सूत्र म्हणजे स्वतःला नीट ओळखणं. आपली क्षमता आणि इच्छा लक्षात आल्यावर त्याला अनुसरून आपल्यासाठी कोण योग्य असू शकेल याचा विचार करणं हितकारक ठरतं. त्या चिंतनातून काही निकष मनात येतीलच, पण ते बऱ्याचदा मूर्त स्वरूप धारण करून नाहीत. उदाहरणार्थ, तिच्याहून रूपवान दिसणारा युवक समजा एखाद्या मुलीला हवा आहे. सौंदर्याच्या या परीक्षेत तिने स्वतःलाच 1 ते 10 पैकी 6 अंक दिले आहेत. तिला 6 पेक्षा अधिक अंक मिळवू शकणारा मुलगा तिच्याहून चांगला वाटेल. मात्र स्वतःचा परिचय ज्या मुलीला आहे तिला कुणीतरी असा युवक दिसेल ज्याच्याशी बोलताना तिला स्वतःला हे जाणवेल की हा मुलगा या अंकांच्या पलीकडे आहे. त्याच्या बोलण्यातूनच हे समजत आहे की तो माझ्याहून अधिक विवेकी आहे. मग त्याच्याकडे पाहताच असं वाटेल की हा अंकांच्या पलीकडे आहे. श्रावणी, एका अर्थी मी तुला या मानवी जीवनातील एकमेव जादुई गोष्टींकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे कोणतीही परीक्षा नाही किंवा निकषाचं मोजमाप करण्याची आवश्यकता नाही अशा पुरुषाशी विवाह करावा. ज्याच्याशी बोलताना आणि ज्याच्या सहवासात तुमच्या मनात प्रेम बहरणं अतिशय स्वाभाविक वाटेल. मी कृष्णाची कथा सांगताना काय म्हणाले? वारा अंगाला स्पर्श करून पुढे जातो तितक्या सहजतेनं प्रेम व्हावं. नदी समुद्राला प्रयत्नपूर्वक मिळते का तितकी सहजता हवी. आता माझ्या लक्षात आलं. देवी, हे प्रत्येकाच्या नशिबात असतं का? हे सगळ्यांनाच हवं हवंसं वाटतं, पण असं प्रेम सगळ्यांना करता येऊ शकतं का? मी विचारलं. प्रारब्ध हा महत्त्वाचा घटक आहेच. प्रारब्धाचा प्रभाव हा व्यक्तीच्या जन्मावर असतो. तपस्येमुळे एक वेळ तुम्ही जीवनातील सर्व संकटांचा सामना करू शकता, स्वतःचं जीवन घडवू शकता. मात्र जन्माचं ठिकाण बदलता येत नाही. ज्यांना भोजनही उपलब्ध होत नाही त्यांना सर्वप्रथम आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. मात्र प्रेम स्वभावतःच प्रत्येकाच्या मनात अंकुरतं. प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक परिस्थिती वेगळी असते. मात्र प्रगती करण्याची प्रबळ इच्छा मनात असली आणि त्या दिशेने धडपड केली तर निश्चितच प्रगती करता येते. ती धडपड न करणारे प्रत्येक युगात प्रारब्धाला दोष देतात. वस्तुतः प्रारब्धाचा या मानवनिर्मित गोष्टींशी संबंधच नसतो. आपण याबाबत बोलतच आहोत म्हणून विस्ताराने सांगते. प्रारब्धाचा प्रेमाशी संबंध आहे. जोडीदार निवडतानाही आपण प्रारब्धाचा असा विचार करू शकतो. मला ऐकायला आवडेलच. एक साधा तर्क विचारात घेतला तरी तुला माझं बोलणं सहज समजेल. मानवनिर्मित व्यवस्था ही बदलत असते. मग सृष्टीचा नियम या बदलणाऱ्या व्यवस्थेनुसार बदलेल का? सृष्टीतील सर्व प्राण्यांसाठी वेगळा नियम आणि मानवासाठी वेगळा नियम असेल का? मानव स्वतःला मध्यवर्ती ठेवून विश्वाचा विचार करतो एवढंच यातून सिद्ध होतं. प्रारब्ध ही किती मोठी गोष्ट आहे हे बऱ्याचदा मानवाच्या लक्षात येत नाही. सृष्टी तुझ्या कल्पनेहूनही अधिक भव्य आहे. असंख्य ग्रहमाला अस्तित्वात आहे. या सृष्टीच्या विराट स्वरूपाचा विचार केल्यावर तुझ्या लक्षात येईल की मानवाच्या जीवनात घडणाऱ्या लहान सहान गोष्टीला सृष्टीस आकार देणारी शक्ती किती महत्त्व देईल. मग आपल्याला हवा तसं सोबती निवडणं आणि तुम्ही सांगितलं तसं प्रेम करणं हा प्रारब्धाचा भाग नाही का? श्रावणी, एका दृष्टीने पाहिलंस तर तू अस्तित्वात असणं हा सुद्धा तुझ्या प्रारब्धाचाच भाग वाटेल. मी म्हटलं त्याप्रमाणे प्रारब्ध तुझ्या जन्मापासूनच तुझ्या जीवनावर प्रभाव टाकतं.
तुमच्यात प्रेम करण्याची क्षमता असणं हे प्रारब्ध आहे. तुम्हाला बुद्धी आहे हे तुमचं प्रारब्ध आहे. तुम्ही अनेक व्यक्तींच्या संपर्कात येता हे सुद्धा तुमचं प्रारब्धच आहे. तुम्हाला दिलेल्या क्षमतेचा आणि संधीचा तुम्ही योग्य वापर करू शकता की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. ईश्वराची कृपा झाली तर तो भरलेलं ताट तुमच्यासमोर वाढू शकेल. त्यानेच दिलेले हात वापरून अन्नाचा स्वीकार करायचा की नाही हे तुम्हालाच ठरवायचं आहे. देवी, तुम्ही म्हणता ते मला पटतं, पण ते जसंच्या तसं जीवनात उतरवता येईल का याबाबत आत्मविश्वास वाटत नाही. माझ्या वयाच्या इतर मुलीही आणि मुलंही हे कितपत अंगीकारू शकतील असा प्रश्न पडतो. बहुधा आमच्या जडणघडणीतच एक उथळपणा आला आहे आणि विवेकी होण्यापेक्षा श्रीमंत होण्यालाच जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. तुम्ही मला जे काही सांगितलं ते ठरवलं तर सहज अंगीकारता येईल हे मलाही जाणवतं, तरीही स्वप्नवत वाटतं. बाळ, मानवी जीवन तुला जितकं क्लिष्ट वाटतं तितकं ते क्लिष्ट नाही. तुला असं वाटेल की मी एक देवी आहे आणि मी मानव नसल्याने मला असं वाटत आहे. पण मी मानवी जन्म घेऊन इथे वृद्धापकाळापर्यंत राहिले आहे. एकटे का असेना मानवी जीवन जगले आहे. आपण जिथे बसलो आहोत तिथेच मी माझं तारुण्य व्यतीत केलं. त्यामुळे मानवी जीवन कसं आहे याची मला एक देवी म्हणून कल्पना आहेच. शिवाय मी ते अनुभवलं आहे. मी देवी आहे हे तू क्षणभर विसरलीस तरी चालेल. एक माणूस म्हणूनच माझं बोलणं ऐक. मी माणसांसाठी अशक्यप्राय असणाऱ्या गोष्टींबाबत बोलत आहे. असं तुला क्षणभरही वाटलं का? नाही, खरंच नाही. मी स्वतःला दुरून पाहिलं नसतं तर हा एक चमत्कार आहे हे सुद्धा मला जाणवलं नसतं. तुम्ही देवी असला तरी मला समजेल अशाच भाषेत बोलत आहात. मग माझ्यावर विश्वास ठेव. सृष्टीवरील सर्वच प्राण्यांचं जीवन आहार, निद्रा, भय, मैथून या चक्रातच अडकलं आहे. माणसाची बुद्धी प्रबळ असली तरी माणूसही या नियमाला अपवाद नाही. हे सत्य स्वीकारता आलं तरी अनेक समस्यांचं निराकरण होईल. तुम्हाला फक्त स्वतःला ओळखायचं आहे. तुम्हाला काय आवडतं, तुमचा स्वभाव कसा आहे आणि त्या स्वभावाशी जुळवून घेण्याची इच्छा आणि क्षमता समोरच्या व्यक्तीमध्ये आहे की नाही एवढंच तुम्हाला माहीत हवं. तू म्हणालीस तसं तुमच्या युगात विवेकापेक्षा श्रीमंतीला अधिक महत्त्व असल्यानं मुलांना बालपणापासूनच स्वतःचा परिचय करून घेण्याचा उपदेश दिला जात नसेल. त्यामुळेच तुझ्या मैत्रिणींनाही अशा समस्यांना सामोरं जावं लागत असेल. हो, मी काही क्षण विचार केला. माझं मन नकळत माझं आणि रोहितचं नातं राधेने सांगितलेल्या आदर्श नात्यासारखं आहे का याबाबत विचार करू लागले. पण माझ्याबाबतचं बोलण्यापेक्षा राधेच्या काळातील जनरीत अधिक बारकाईने जाणून घ्यावी या हेतूने मी विचारलं. तुमच्या काळात स्वयंवर व्हायचं. प्रत्येक स्वयंवरात एक स्पर्धा असायची. मग तेव्हा त्या दाम्पत्यामध्ये असं प्रेम बहरायचं का? कारण त्यांना बहुधा एकमेकांचा स्वभावही माहीत नसायचा आणि तुम्ही ज्या 9 पाकळ्या सांगितल्या त्यापैकी 2 भावना तरी पुरुषांच्या मनात आहेत का हे कळण्याचाही मार्ग नसायचा. मग तेव्हा कसं व्हायचं? राधा किंचित हसत म्हणाली, या स्वयंवराबाबतच मी इतकं ऐकलं आहे की काय सांगू. प्रत्येक स्वयंवराची कथा वेगळीच. राजे वेगवेगळ्या संकल्पनांनुसार वैविध्यपूर्ण स्वयंवर आयोजित करायचे. त्यांच्या मुलींना ते स्वयंवर जो जिंकेल त्याच्या गळ्यात वरमाला घालावी लागायची. रावणासारखे दुष्ट राजेही अशा स्वयंवरांमध्ये सहभागी होत असत. पण कधीकधी सर्वात रूपवान पुरुषाला निवडण्याची संधी मुलीला प्राप्त व्हायची. तू म्हणालीस त्याप्रमाणेच त्याचा स्वभाव कसा असेल हे तिला माहीत असण्याची शक्यता कमीच. हे स्वयंवर मुख्यतः राजकन्यांचं होत असे. आपण समस्त स्त्री वर्गाचा विचार करू. याबाबत आपण स्त्रियांनी खूप चढउतार पाहिले असतील. पुरुष मोहित होताच कुमारिकेशी विवाह करण्याची कामना करत असे. रावण मंदोदरीवर भाळला आणि तिला विवाह करावा लागला. आपल्या पतीचं मूळ राक्षसी रूप दिसल्यावर तिला काय वाटलं असेल? सीतेला श्रीरामांसारखा उत्तम पती लाभला, मात्र ते विष्णूंचे अवतारच होते हे आपण विसरायला नको.
युवक आणि युवती दोन्ही मानव आहेत. त्यांनी आनंदाने एकमेकांशी विवाह केला असंही एक उदाहरण आहे नल दमयंतीचं. पण दुसरीकडे अनेक अन्यायकारक आणि दुःखद अनुभवही आहेत. अतिशय रूपवान असलेल्या आम्रपालीने कोणा एका पुरुषाशी विवाह करणं हा इतर पुरुषांचा अपमान आहे असं म्हणून तिला नगरवधू होण्यास प्रवृत्त केलं गेलं. कधीकधी स्त्रीला वस्तू समजून वाटलं गेलं. गरीब कुटुंबांमध्ये दिल्या घरी सुखी राहा हा कानमंत्र देऊनच मुलीला सासरी पाठवायला जात असे. वर प्रेमळ आणि विवेकी असला तर तो निश्चितच मनापासून प्रेम करत असे, पण तो तसा असेलच याची शाश्वती नसायची. प्रत्येक युगात क्रूर पुरुष होते, तसे प्रेमळ पुरुषही होते. माझ्या काळात मुलीचा जन्म कुठे झाला आहे यावरून अनेक गोष्टी ठरायच्या. त्यामुळे प्रारब्धच अप्रत्यक्षपणे विवाहावर प्रभाव टाकत असे असंही म्हणता येईल. देवी, ते माझ्या बाबतही म्हणता येईलच ना. त्याची जात वेगळी आणि माझी जात वेगळी. जात जन्म होताच ठरते. रोहित त्याबाबतच तुझ्याशी बोलणार आहे ना. मला लगेच माझ्या चुकीची जाणीव झाली. मी विचारांच्या ओघात माझ्या काळाला आणि राधेच्या काळाला समान म्हटलं. माझ्या काळात आमची जात वेगळी असली तरी किमान आम्हा दोघांना विचार करण्याची संधी मिळाली होती. आईवडिलांची संमती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकत होतो. हो, माझं चुकलंच. हरकत नाही. त्याचा विचार येता स्वारी गडबडली. असं दिसतं. हो, तो माझ्याशी लग्नाबाबतच बोलणार आहे. आम्हाला त्याच्या आईवडिलांची संमती घ्यायची आहे. लग्नाचा विचार मनात येताच मी गडबडले. विवाह ही जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक घटना आहेच. तू तुझ्या प्रियकरासह विवाह करायचा की नाही हा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. पण आपण एकंदरीतच विवाहाबाबत बोलू शकतो. बहुधा त्यातून तुला एखादा मार्ग सापडेल. निश्चितच. लग्न का केलं जातं, तुझं मत काय? राधेनं विचारलं. मी विचारत पडले. लग्नाबाबत आपण खूप विचार केला आहे असं मला वाटतं, पण मला त्या प्रश्नाचं उत्तर काही सुचेना. तरीही मी प्रयत्नपूर्वक शब्दांची जुळवाजुळव करून म्हणाले, देवी, मला फारशी माहिती नाही. मी जे वाचलं आहे त्याच्या आधारे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. विवाह संस्था विकसित करण्यापूर्वी विचित्र रीती अस्तित्वात होत्या. टोळीत राहणारा माणूस नुकताच कुटुंबासह आपापल्या झोपडीत राहू लागला. विवाह संस्था अस्तित्वात नसल्याने त्यांच्यासह राहणारी स्त्री ही त्याची पत्नी नव्हती, तर समाजाच्या दृष्टीने एक स्त्रीच होती. त्या दाम्पत्याला परस्परांप्रती प्रेम वाटत असलं तरी ते एकमेकांवर अधिकार सांगणार तरी कसा? हा पुरुष किंवा ही स्त्री सर्वस्वी माझीच आहे आणि इतर कुणीही तिला प्राप्त करण्याची इच्छा मनात ठेवू नये हे सांगणार तरी कसं? बहुधा या पजेसिव्ह म्हणण्यापेक्षा एका प्रेमळ स्वामित्वाच्या भावनेतून लग्न व्हायला सुरुवात झाली असावी. आणि आजही लग्नाचं तेच कारण आहे असं तुला वाटतं का? हो, अजून काही कारणंही असावी. हे प्राचीन काळातलं कारण अजूनही अस्तित्वात आहे असं मी म्हटलं. कारण लग्नात दोघंही एकनिष्ठ राहण्याचा संकल्प करतात. त्याचा अर्थ इतर कुणालाही आता दोघांना प्राप्त करता येणार नाही असाच असतो. पण आजच्या काळात ही बाब सर्वांना मान्यच असल्याने ते सदैव विवाहाचं एकमेव कारण असतं असं म्हणता येणार नाही. काही प्रेमी युगुलांना आनंदाने एकत्र राहण्याची तीव्र इच्छा असल्याने लग्न करावंसं वाटू शकतं. काही लोक केवळ वासना